नमस्कार, मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले। अनेक दिवसांपासून तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार अशी चर्चा होती। अखेर 10 एप्रिल रोजी त्याला भारतात आणण्यात आले। आरोपीच्या चौकशीची जबाबदारी एका मराठी IPS अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली असून सर्वप्रथम राष्ट्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेऊन चौकशी सुरू करेल। जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतेक देशांसाठी आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे। तथापि चीन आयातीवरील कर 125% पर्यंत वाढवण्यात आलाय। अमेरिकेने चीनी आयातीवरील 104% कर लागू केलाय। प्रत्युत्तरादाखल बीजिंगने अमेरिकन वस्तूंवर 84% कर जाहीर केलाय। डोमिनिकन रिपब्लिकमध्ये राजधानी सॅन्टो डोमिंग इथल्या एका नाईट क्लबचं छत कोसळून किमान 124 जणांचा मृत्यू झालाय, तर 150हून अधिक जण जखमी झालेत। काल पहाटे गायक रुबी पेरेझ याच्या संगीत कार्यक्रमात ही घटना घडली असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। चीननेही अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 84% पर्यंत कर वाढवलाय। गेल्या आठवड्यात चीनने सर्व अमेरिकन वस्तूंवर 34% कर आकारण्याचं जाहीर केलं होतं। ट्रम्प यांनी अमेरिकेत होणाऱ्या चीनी निर्यातीवर 104% कर लागू केल्यानंतर हा निर्णय झालाय। भारत फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार असून या 26 राफेल विमानांपैकी 22 विमानं 1 आसनी आणि 4 विमानं 2 आसनी आहेत। भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलंय। चीनमधल्या हेबेई शहरातील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला। या रुग्णालयात दाखल असलेल्या इतर 19 जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलंय। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे सहाय्यक लोको पायलट पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे। या भरतीच्या माध्यमातून एकूण 9,900 पदे भरण्यात येणार आहेत। उमेदवारांना 10 एप्रिल पासून अर्ज करता येणार असून या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आल्या। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात केली आहे। त्यामुळे आता रेपो दर 6% आलाय। तसंच SDF दर 5.75% आणि MSF दर 6.25% करण्यात आलाय। हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे। जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी काल ब्रातिस्लावा इथे बैठका घेतल्या असून प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा केली आहे। बैठकीदरम्यान उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर आणि सामायिक जागतिक आणि प्रादेशिक हितसंबंधांच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसीला भेट देणार असून 3,884 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत। सकाळी 10 वाजता वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर मोदी थेट मेहदीगंज येथे जाहीर सभेसाठी जाणार आहेत। सरकार बँकिंग क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला सक्रियपणे प्रोत्साहन देत असून 2032 पर्यंत भारत 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमा बाजार बनण्यास सज्ज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले। लंडनमधील गुंतवणूक गोलमेज परिषदेला संबोधित करताना सीतारामन यांनी गेल्या 10 वर्षात सरकारनं केलेल्या सुधारणांवर प्रकाश टाकलाय। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झाला। गेले 2 महिने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत होता। बॉक्स ऑफिसचा गड पार केल्यानंतर आता चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर छावाची रिलीज डेट शेअर करण्यात आली आहे। या पोस्टनुसार छावा सिनेमा येत्या 11 तारखेला OTTवर प्रदर्शित होणार आहे। बॅडमिंटनमध्ये भारताच्या PV सिंधू, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांनी चीनमधील निंगबो येथे झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय।
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रांश पाटील, आर्या बोरसे या जोडीला एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळून भारतानं 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह 7 पदकांची कमाई केली आहे. भारत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.